अगं वनिता, ऐकतेस का? मी आज स्टेशनजवळ आईबाबांना पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसं मी गाडीला किक मारून निघून आलो. वनिता म्हणाली, काय म्हणालात? तुम्ही आईबाबांना पाहिलं? तेही मुंबईत? अहो, मला तर असं वाटतंय की या जन्मात तरी तुमच्या आईबाबांपासून आपली सुटका होणार नाही. मागच्या वेळेस आपण त्यांचा किती अपमान केला तरीसुद्धा त्यांना कसं समजत नाही. पण एक चांगली गोष्ट झाली, तुम्ही त्यांना भाव न देता तिथून निघून आलात. आता फिरू देत त्या दोघांना रस्त्यावर. आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. विकास म्हणाला, पण ते पत्ता शोधत इथपर्यंत आले तर? वनिता चिडून म्हणाली, अहो काय बोलताय? ही मुंबई आहे, गाव नाही. येथे पत्ता मिळणं खूप अवघड आहे आणि आपण आता दुसऱ्या ठिकाणी राहायला आलोय. विकास म्हणाला, अगं वनिता, आपण दुसऱ्या ठिकाणी राहिलो असलो तरी बाबांच्या जवळ माझ्या ऑफिसचा पत्ता आहेच. हे ऐकून वनिता चिडली आणि म्हणाली, अहो पण तुम्ही बाबांना ऑफिसचा पत्ता का दिला? विकास म्हणाला, वनिता, ते माझे आईबाबा आहेत ना, म्हणून दिला. वनिता म्हणाली, या दोघांनी तर फक्त त्रास दिलाय मला. माझं आयुष्यच खराब केलंय तुमच्या आईबाबांनी. मरून सुद्धा जात नाहीत. वनिता आणि विकास यांची चर्चा सुरू होती तेव्हाच दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यावर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. विकास म्हणाला, कदाचित आईबाबा आले असतील. वनिता म्हणाली, नाही, कामवाली बाई आली असणार. थांबा, मी पाहते. असं म्हणत वनिताने दरवाजा उघडला. तेव्हा तिला तिचे सासू सासरे उभे असलेले दिसले. ती थोडी आश्चर्यचकित झाली. त्यात विकासही मागून आला आणि म्हणाला, आई बाबा, तुम्ही इतक्या अचानक कसे काय आलात? त्याचे वडील त्याला म्हणाले, अरे बाळा, तू मला स्टेशनजवळ पाहिलंस, पण तरीही गाडीवरून उतरून का नाही आलास? मला वाटलं की तू आम्हाला पाहिलंच नसशील. तसं असलं तरी विकासची आई मीरा म्हणाली, अरे विकास बाळा, तुमचा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला. किती मोठमोठे रस्ते, बिल्डिंग्ज आहेत. पण तरीही आम्ही तुझ्या घराचा पत्ता शोधून काढलाय. काहीही झालं तरी आई बाप आणि मुलाची भेट होतच असते. विकास म्हणाला, आता ही डायलॉगबाजी सोडा. तुम्ही इथे कशासाठी आला आहात ते सांगा. जर तुम्ही इथे राहायला आला असाल तर आत्ताच निघून जा. कारण या घरात तुमच्यासाठी जागा नाही आणि तुमचा खर्च काही आम्हाला करायचा नाही. इथे आम्ही आमचा घरखर्च कसा भागवत आहोत ते आम्हालाच माहीत आहे. तो पुढे म्हणाला, मागच्या वेळी आम्ही तुमचा जो काही अपमान केला त्याने तुमचे पोट भरले नाही का? म्हणून पुन्हा तोंड घेऊन इथे आलात. अहो, तुम्ही गावाकडे राहणारी माणसं इथे शहरात येऊन का राहता? गुपचूप आल्या पावली निघून जा. कुठं तुमचं गाव आणि कुठे मुंबई? वनिता म्हणाली, आई बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुम्हाला इथे ऐश्वर्याचं जीवन जगायला मिळणार नाही. तुम्ही आमच्याकडून कुठलीही अपेक्षा करू नका. खरं तर माझ्या मैत्रिणीही बरोबरच म्हणतात. सासू-सासऱ्यांना आपल्या मुलाचा पैसा दिसला की इकडचं जग तिकडं झालं तरी मुलाच्या घरीच राहतात. वनिता आणि विकास इतके बोलत होते की त्यांना काहीच मर्यादा नव्हती. शेवटी श्रीधरराव म्हणाले, तुम्ही दोघेही खूप बोललात आणि आम्हीही खूप ऐकून घेतलं. आता पुढे एकही शब्द बोलू नका आणि तोंड बंद ठेवा. मागच्या वेळी जो काही अपमान केला होता तो आम्ही अजिबात विसरलेलो नाही. आम्ही तुमच्याकडून भीक मागायला किंवा तुमच्याजवळ राहायला आलो नाही. आम्ही इथे यासाठी आलो आहोत कारण आम्ही इथे एक 2 BHK फ्लॅट घेतला आहे आणि आज त्याची चावी मिळाली आहे. त्यामुळे नवीन घरात थोडीशी पूजा करायची ठरवलंय आणि तेच सांगायला इथे आलोय. तुम्ही दोघेही सतत म्हणत होता की आम्हाला शहरात राहण्याचा काही अधिकार नाही. मग आता आम्ही दाखवून देणार आहोत की आमचं काय स्थान आहे. तर मग विकास आणि सुनबाई, उद्या आमच्या घरात गृहप्रवेशाची पूजा आहे. तुम्ही दोघेही यावं असं आम्हाला वाटतं. विकास म्हणाला, काय म्हणालात बाबा? तुम्ही 2 BHK फ्लॅट घेतलाय, तेही विकत? अहो बाबा, तुमच्याकडे एकही पैसा नसताना तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी 2 BHK फ्लॅट घेतलाय? थापा मारताय काय? अहो, इथे मुंबईत 1 BHK फ्लॅटच्या किमती पण 50 लाखांच्या वर आहेत. उगाच आम्हाला वेडं करू नका. तुम्ही आमच्याजवळ राहायचं ठरवलं, पण इथे आम्ही तुम्हाला घरात पाऊल टाकू देणार नाही. असं म्हणल्यावर तो काय बाय बोलू लागला. श्रीधरराव म्हणाले, विकास, असं असल्यास हा घराचा पत्ता घे. इथून थोडं दूर आहे आणि तू येऊ शकतोस. तो पत्ता विकासच्या हातात देऊन श्रीधरराव आणि मीनाताई तिथून निघून गेले. ते दोघे गेले. वनिताने विकासला विचारलं, अहो काय बोलत होते बाबा? खरंच इथे त्यांनी फ्लॅट घेतला असेल का? पण मी म्हणते, यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? गावाकडचं घर विकलं असलं तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार नाहीत. विकास म्हणाला, वनिता, तू पण काय बोलतेस? हा जो पत्ता बाबांनी दिला आहे ना, तो सुद्धा दुसऱ्याच्याच नावावर असेल. तुला विश्वास बसत नसेल तर आपण उद्या तिथे जाऊन पाहूया.
मग तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ. दुसऱ्या दिवशी वनिता आणि विकास दोघेही श्रीधररावांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की फ्लॅट छान सजवलेला होता. घराबाहेर मीरा आणि श्रीधर निवास अशी पाटी लावलेली होती. ते वाचल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. वनिता म्हणाली, "अहो, या नेम प्लेटवर तर सासूबाई आणि बाबांचं नाव खरंच आहे. हा त्यांचाच फ्लॅट असणार." विकास म्हणाला, "अगं हो ना, मीही तोच विचार करतोय. पण वनिता, या सोसायटीत फ्लॅट घेताना किमान 1 कोटी रुपये पाहिजेत. हा या शहरातला सगळ्यात पॉश एरिया आहे. मला वाटतंय बाबांकडे एवढे पैसे कुठून आले?" आणि आपल्याला वाटलं की ते आपल्याकडे भीक मागायला आलेत. नंतर दोघेही आत गेले. त्या दोघांना पाहून श्रीधरराव हसत म्हणाले, "अरे मीरा, यांना प्रसाद दे." विकास म्हणाला, "बाबा, खरंच तुम्ही इथे फ्लॅट घेतलाय? पण असं नाही की आपलं गावचं घर विकून एवढे पैसे मिळतील." श्रीधरराव म्हणाले, "अरे, आपल्या गावचं घर विकून हे घर घेतलं नाही. हे तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकांची आठवण आहे. गावची गोष्टच वेगळी असते. आम्ही तर तुमच्या नाकाखाली टिच्चून तुम्हा दोघांना दाखवण्यासाठी हे घर घेतलं आहे. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला घरातून हाकलून दिलं आणि म्हणालात की तुम्हा दोघांची मुंबईत घर घेण्याची लायकी नाही. पण आज बघा, आमच्याकडे एकदम पॉश एरियामध्ये फ्लॅट आहे आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं होतं की शहराच्या हवेत असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो. अरे, गावातलं घर आणि शहरातलं घर यामध्ये पूर्णच वेगळेपण आहे." विकास म्हणाला, "बापू, ते ठीक आहे, पण मला एक सांगा, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आणि जर तुम्हाला शहरात राहायला आवडत नसेल, तर मग तुम्ही हा फ्लॅट का घेतला?" एक मिनिट, तो थोडा विचार करून पुढे म्हणाला, "म्हणजे बापू, तुम्ही तो 2 BHK फक्त स्वतःसाठी घेतला आहे का? की आपण सगळे मिळून या फ्लॅटमध्ये राहायला हवं म्हणून?" श्रीधरराव आपल्या मुलाकडे तिरकस नजरेने पाहू लागले. तेव्हा विकास म्हणाला, "आणि बापू, एक सांगू का? आमच्या त्या घरात तुम्हा दोघांना ठेवायला आम्हाला प्रॉब्लेम होता. कारण आमचं ते घर खूप लहान होतं. आम्हाला नेहमीच तुमची आठवण येत असे." श्रीधरराव म्हणाले, "माणूस एवढा नीच कसा असू शकतो? आणि म्हणूनच आम्ही गावातच ठीक आहोत. अरे, तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला आणि तुम्हाला वाटतं का की तरीही आम्ही तुम्हाला हा फ्लॅट देणार? आम्हाला भिकारी समजून घराबाहेर काढलं आणि आता सरड्यासारखा रंग बदलतोयस. अरे, बापाला कोणी असं अपमानास्पद बोलतं का?" "हे संस्कार आमच्या गावातल्या विकासमध्ये नव्हते. तुम्ही दोघांनी जे आमच्यावर अत्याचार केले आहेत ते मी कधीच विसरणार नाही. असं नाही की मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहे. पण ठीक आहे, तुझा संशय दूर करण्यासाठी सांगतो. आम्ही हे घर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं आहे. पण गावाकडचं घर आम्ही कधीच विकणार नाही. गावाकडे माझ्याकडे थोडीशी जमीन होती. त्यापैकी काही भागावर सरकार काहीतरी फॅक्टरी बांधत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला भरपूर पैसे देऊन ती जमीन विकत घेतली आणि त्याच पैशातून आम्ही हा फ्लॅट घेतला आहे. हे सगळं सांगण्यासाठीच मागच्या वेळी आम्ही तुझ्या घरी आलो होतो. पण तुम्ही दोघांनी आम्हाला दिलेली वागणूक पाहून मला पुढे काही बोलावंसं वाटलं नाही." "अजूनही आठवतं, काही महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा तू म्हणालास, 'आई बाबा, तुम्ही किती दिवसांसाठी इथे आला आहात? कारण तुम्ही तुमचं परतीचं तिकीट आधीच काढून ठेवायला हवं होतं. नाहीतर परत भेटणं कठीण होणार.'" श्रीधरराव म्हणाले, "विकास बाळा, आता आमचं गावाकडं कोणीच नाही. त्यामुळे आम्ही ठरवलंय की म्हातारपणात तुझ्याजवळच राहायचं. घर लहान आहे, पण आम्हाला काही हरकत नाही." श्रीधरराव बोलत होते, तेव्हा विकास त्यांच्यावर रागात म्हणाला, "बाबा, तुम्हाला ठाऊक आहे ना की आमचं घर लहान आहे. तरी पण इथे काय एवढी गर्दी करताय? मी पाहतोय तुम्ही दोघे आलात आणि इथे तंबू बांधून बसलात. वाटलं की तुम्ही आता इथे कायमचंच राहायला आलात का? म्हणून विचारतोय, तुमचं परतीचं तिकीट कधी काढणार?" खरं तर वनिता बरोबर म्हणते की तुम्हाला गावापेक्षा इथे जास्त सोपं वाटतं, म्हणूनच तुम्ही इथे यायला सोकलात. तो पुढे म्हणाला, "बाबा, मी तुम्हाला 2 दिवसांचा वेळ देतो. लवकरात लवकर गावी निघून जा. आम्हाला तुमच्यामुळे त्रास होतोय आणि तुम्ही दोघे अशा घरात राहण्यासारखे नाहीत, असं आमच्या मुलाचं म्हणणं आहे." श्रीधररावांना आणि मीराताईंना हे ऐकून खूप वाईट वाटत होतं. श्रीधरराव अपमान सहन करू शकले नाहीत, पण त्यांना तिकीटही 5 दिवसांनीच मिळालं. त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणाला, "बघा बाबा, तिकीट उशिरा मिळाले म्हणून आम्हाला तुम्हाला इथे 5 दिवस ठेवून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे पुढे कृपया आम्हाला त्रास देण्यासाठी मुंबईला येऊ नका." श्रीधरराव आणि मीराताईंना 5 दिवस मुलाकडे राहायचं होतं, पण त्यांची सून त्यांचा अपमान करायची. एके दिवशी मीराताई वनिताला म्हणाल्या, "वनिता, आज माझी तब्येत खराब आहे. तू स्वयंपाक करशील का?" वनिताने उत्तर दिलं, "हो, तुम्ही काम करून दमला असाल." मीराताई म्हणाल्या, "सूनबाई, खरंच माझी तब्येत ठीक नाही." असं म्हणताच ती खाली कोसळली.
ती पडल्याचं पाहून वनिता विकासला जोरात आवाज देऊ लागली. श्रीधरराव आणि विकास दोघेही धावत आले. आपल्या बायकोची अशी अवस्था पाहून ते थक्क झाले. ते विकासला म्हणाले, "अरे काय बघतोयस? पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर." विकास म्हणाला, "हे काय बाबा, आई फक्त बेशुद्ध झाली आहे. तिच्या तोंडावर पाणी शिंपडा, ती लगेच शुद्धीवर येईल. विनाकारण हॉस्पिटलला का नेताय? बाबा थोडंसं बाजूला सरका." असं म्हणून विकास आपल्या आईच्या तोंडावर पाणी मारू लागला. पण मीराताई अजिबात हालत नव्हत्या. त्यामुळे घाबरून श्रीधरराव म्हणाले, "अरे बाळा, खरंच ॲम्ब्युलन्सला फोन कर. मला खूप भीती वाटते." विकास म्हणाला, "अहो बाबा, तुम्हाला कळत नाही का? इथल्या दवाखान्याचा खर्च किती येतो? आई बरी होईल, पण मी तर कंगाल होईन." हे ऐकल्यावर श्रीधरराव विकासकडे एकटक पाहू लागले. मग श्रीधररावांनी मीराताईंना उचलून घेतलं आणि घराच्या बाहेर निघून गेले. विकास फक्त त्यांना जाताना बघत होता. वनिता म्हणाली, "असे निघाले आहेत म्हणजे काही खरंच त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. आपल्यालाही पाहायला हवं सासूबाईंवर कुठे आणि कसा इलाज करतात." संध्याकाळ झाली पण तरीही विकासने आपल्या आईवडिलांबाबत काही चौकशी केली नाही. रात्र झाली आणि विकास व वनिता झोपले. मध्यरात्री अचानक दरवाजावरची बेल वाजली. त्यामुळे विकासला खूप राग आला. त्याने रागात दरवाजा उघडला तर दरवाजात श्रीधरराव उभे होते. ते खूप थकलेले दिसत होते. त्यांना पाहून विकास म्हणाला, "घराचा रस्ता सापडला का? आणि आईला स्मशानात सोडून आलाय का म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला?" आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकल्यावर श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, "विकास, हे काय बोलतोयस तू? तुला आईबापाची किंमत काहीच नाही का?" विकास म्हणाला, "बाबा, आम्हाला वाटत होतं की या आठवड्यात तुम्ही इथून निघून जाल. पण आता आईने तर नवीन नाटक सुरू केलंय. आता मला समजलं की इथे राहण्यासाठी तुम्ही कुठलीही हद्द पार करू शकता. हे पहा, तुमचं सामान बॅगमध्ये भरलेलं आहे. पटकन आत जा आणि बॅग घेऊन बाहेर या." असं ऐकून श्रीधरराव म्हणाले, "अरे विकास, तुझी आई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशय्येवर आहे आणि तू तिच्या तब्येतीची साधी चौकशी पण केली नाहीस. आणि तू म्हणतोस की आई नाटक करते? तुझ्या आईला हार्ट अटॅक आला होता. जर हॉस्पिटलला थोडा उशीर झाला असता तर आज माझी बायको मी गमावली असती." विकास म्हणाला, "जर आईचं निधन झालं असतं तर बरं झालं असतं. कमीत कमी माझ्या डोक्यावरचं एक ओझं तरी कमी झालं असतं." विकासचं हे बोलणं ऐकून श्रीधररावांनी त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाले, "विकास, तू आज जसं वागत आहेस त्यावरून इतरांना हे सगळं कळणार आहे. मुलं मोठं करताना स्वतःच्या संस्कारांचीही काळजी घ्यायला हवी. नाहीतर मुले आपल्यालाच जीवाला मारतील. मी जातोय, पण या अपमानाचा नक्कीच बदला घेईन." काही दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये राहून श्रीधररावांनी आपल्या बायकोवर उपचार केले आणि मग ते गावाकडे परतले. तिकडे पोहोचल्यावर श्रीधरराव एकदम बदलले. त्यांचं फक्त एकच ध्येय होतं, आपल्या मुलाला आणि सुनेला चांगला धडा शिकवायचा. देवाच्या मनातही तसंच होतं, कारण त्यांची जी पडीक जमीन होती तिथे सरकार काहीतरी बांधणार होतं आणि त्याच्या बदल्यात त्यांना खूप पैसे मिळणार होते. फक्त पैसे यायचे बाकी होते. म्हणून ही खुशखबर मुलांना सांगायला ते गेले होते, की यामधून तुझ्यासाठी मी फ्लॅट बुक करणार आहे. फक्त पैसे भरायचे बाकी आहेत. पण मुलाने त्यांचा अपमान केला म्हणून त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि आज गृहप्रवेशाच्या दिवशी श्रीधरराव म्हणाले, "विकास, तू आमच्याशी वाईट वागून स्वतःचं नुकसान केलं आहेस. तू जर आमच्याशी चांगलं वागला असतास तर नक्कीच हे सगळं तुला मिळालं असतं. हा फ्लॅट तुझा झाला असता. आजही हा फ्लॅट तुझा होऊ शकतो. पण माझ्याकडे एक अट आहे." विकास म्हणाला, "कोणती अट?" श्रीधरराव म्हणाले, "तू आणि तुझ्या बायकोने आमच्या नवरा बायकोची 6 महिने काळजी घ्यायची. आमची सगळी कामे करायची. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पगार देणार नाही. मग हा फ्लॅट तुझ्या नावावर करीन आणि मग आम्ही दोघे कायमचे गावाकडे राहायला जाणार आहोत. तसंही आम्हाला गावीच राहायला आवडतं." सासऱ्यांचं बोलणं ऐकून वनिताने पटकन म्हणलं, "हो बाबा, आम्हाला मान्य आहे." असं म्हणत ती विकासला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली, "अहो, 6 महिने आपल्याला यांची सेवा करायची आहे. त्यानंतर हा इतका मोठा फ्लॅट आपलाच होणार आहे." विकास म्हणाला, "बाबा, कशावरून तुम्ही हा फ्लॅट माझ्या नावावर कराल?" श्रीधरराव म्हणाले, "विकास, मी जे बोलतो तेच करतो. मी वचनाच्या बाबतीत एकदम ठाम आहे. कधीच मागे हटणार नाही. आपण हे सगळं कायद्याने करू." मग दोघेही तयार झाले. सून आणि मुलगा दोघेही कामाला लागले. वनिता विकासला म्हणाली, "अहो, जर तो फ्लॅट आपल्या नावावर झाला तर आपला जुना फ्लॅट आपण विकून टाकू." विकासलाही बायकोचं म्हणणं पटलं. बघता बघता 6 महिने पूर्ण झाले. विकासने त्यांचा फ्लॅट विकून टाकला आणि आपल्या वडिलांना सांगितलं, "बाबा, 6 महिने झाले. आता तुमच्या म्हणण्यानुसार पुढची प्रक्रिया सुरू करू." श्रीधरराव म्हणाले, "हो, मी वकिलांशी बोललोय.
ते कागदपत्र घेऊन येत असतील. थोड्याच वेळात वकील आले. त्यांच्या हातातील कागद पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. जाताना श्रीधरराव विकासला म्हणाले, बाळा, या घराला पेंट कर. विकास म्हणाला, पण बाबा, हे तर नवीन घर आहे, कलर वगैरे करण्याची गरज नाही. श्रीधरराव हसल्याने म्हणाले, विकास बाळा, तू आनंदात असल्यामुळे ते पेपर्स नीट वाचलेले दिसत नाहीत. मी माझं घर तुझ्या नावावर केलं आहे. विकास म्हणाला, पण बाबा, माझं तर एकच घर आहे, ते गावाकडचं घर, आणि तेच मी तुझ्या नावावर केलंय. श्रीधरराव म्हणाले, आणि पहिली गोष्ट, आपण हा फ्लॅट फक्त 6 महिन्यांसाठी भाड्याने घेतला आहे. कारण तुला खूप गर्व होता ना, तो मोडायचा होता. कारण गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. आता तर तुला गावाकडेच राहावं लागेल, दुसरा कोणताही पर्याय नाही. विकास रागाने म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत खूप मोठी चाल केली, पण यामध्ये तुम्ही स्वतःच बेघर झालात. कारण मी तुम्हाला माझ्यासोबत राहू देणार नाही. श्रीधरराव शांतपणे म्हणाले, ठीक आहे बाळा, आम्हा दोघांनाही तुझ्याबरोबर राहण्याची इच्छा आता राहिलेली नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतेही आईवडील आपल्या मुलांचा बदला घेत नाहीत, आणि तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. सरकारने आमच्या जमिनीचे योग्य पैसे आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रमात राहायला जाणार आहोत आणि ते पैसे वृद्धाश्रमाला दान करणार आहोत. आता आम्ही आमचं उर्वरित आयुष्य तिथेच जगणार, आणि आता तुला गावाकडे जावं लागेल. त्यामुळे दोघांनीही गावाकडची शेतीची कामं करायला शिकून घ्या. वडिलांचं बोलणं ऐकून वनिता आणि विकास एकमेकांकडे पाहू लागले. श्रीधरराव आणि मीराताई तिथून निघून गेले. आज श्रीधररावांनी आपल्या मुलाला हात न लावता अशी अद्दल घडवली होती की त्याला आयुष्यभर लक्षात राहील. दुसऱ्या दिवशी विकास आपल्या पत्नीसह गावी गेला. पण तिथे गेल्यानंतर त्याला धक्का बसला की बाबांनी गावातलं घर पण विकलं आहे. आता विकासची भिकाऱ्यासारखी अवस्था झाली होती, कारण त्याच्याकडे राहायला घरच नव्हतं. त्यांनी आपलं जुनं घर विकलं होतं, त्यातून त्याला पैसे मिळाले आणि त्या पैशातून 2 रूमचं घर विकत घेतलं. आता तो त्या 2 रूमच्या घरात कसेबसे दिवस काढतोय. घर विकण्याची कल्पना त्याच्या बायकोची होती, त्यामुळे आता रोज त्यांच्यात भांडणं चालू आहेत. थोडक्यात सांगायचं तर ते आता खूपच कठीण आयुष्य जगत आहेत. दुसऱ्यांशी वागणं चुकीचं असेल तर त्याचे दुष्परिणाम आयुष्यात घडतात, हे मात्र नक्की. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या उपदेश स्वामींचा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.